नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठं अपडेट आहे, ते म्हणजे खरीपचा पीक विमा हा राज्यामधील शेतकऱ्यांसाठी वाटप होणार आहे। तर याचं वाटप होणार आहे 20 जानेवारी पासून राज्यामधील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या अनुदानाचं वाटप केलं जाणार आहे। आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याचं संपूर्ण अपडेट जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये आता कोणकोणते तालुके असणार आहेत, त्या तालुक्यामधील कोणकोणते महसूल मंडळ असणार आहेत, याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करू। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळणार आहे। आणि काही तुमचे प्रश्न असतील, तुमच्या काही अडचणी असतील तरी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तर मित्रांनो, आता नांदेड जिल्ह्याचा जर एकूण विचार करायला गेला तर 16 तालुके आणि 92 महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। आणि येथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 एवढा खरीपचा पीक विमा हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आता याच्यामध्ये अर्धापूर तालुक्यामधील एकूण 3 महसूल मंडळे, त्याच्यानंतर भोकर तालुक्यामधील एकूण 5 महसूल मंडळे, बिलोली तालुक्यामधील एकूण 6 महसूल मंडळे, देगलूर तालुक्यामधील 7 महसूल मंडळे, धर्माबाद तालुक्यातील 4 महसूल मंडळे, हातगाव तालुक्यातील 7 महसूल मंडळे, हिमायतनगर तालुक्यातील 3 महसूल मंडळे, कंधार तालुक्यातील 7 महसूल मंडळे, किनवट तालुक्यातील 9 महसूल मंडळे, लोहा तालुक्यातील 7 महसूल मंडळे, माहूर तालुक्यातील एकूण 4 महसूल मंडळे, मुदखेड तालुक्यातील 3 महसूल मंडळे, मुखेड तालुक्यातील 8 महसूल मंडळे, नायगाव तालुक्यातील 6 महसूल मंडळे, नांदेड तालुक्यातील 9 महसूल मंडळे आणि उमरी तालुक्यातील एकूण 4 महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। आता यानंतर आपण कोणकोणते महसूल मंडळे आहेत त्यांचे संपूर्ण नाव बघणार आहोत। सर्वात प्रथम म्हणजे अर्धापूर तालुका। अर्धापूर तालुक्यामधील अर्धापूर महसूल मंडळ, धाबड महसूल मंडळ आणि मालेगाव महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपचा पीक विमा वाटप होणार आहे। त्याच्यानंतर भोकर तालुका। भोकर तालुक्यामधील भोकर महसूल मंडळ, भोसी महसूल मंडळ, किनी महसूल मंडळ, मातुळ महसूल मंडळ आणि मोगली महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र आहेत। आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप होणार आहे। त्याच्यानंतर बिलोली तालुका। बिलोली तालुक्यामधील आदमापूर महसूल मंडळ, बिलोली महसूल मंडळ, कुंदलवाडी महसूल मंडळ, लोहगाव महसूल मंडळ, रामतीर्थ महसूल मंडळ आणि सागरोडी महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळी याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। त्याच्यानंतर देगलूर तालुका। देगलूर तालुक्यामधील देगलूर महसूल मंडळ, हानेगाव महसूल मंडळ, खानापूर महसूल मंडळ, मालेगाव महसूल मंडळ, मारखेल महसूल मंडळ, नारंगल खुर्द महसूल मंडळ आणि शहापूर महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे या तालुक्यामधील पात्र असणार आहेत। आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। त्याच्यानंतर धर्माबाद तालुका। धर्माबाद तालुक्यामधील जरीकोट महसूल मंडळ, कारखेली महसूल मंडळ, शिजरकोट महसूल मंडळ आणि धर्माबाद महसूल मंडळ हे सर्व महसूल मंडळी यांच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर हिमायतनगर तालुका। हिमायतनगर तालुक्यामधील हिमायतनगर महसूल मंडळ, जवळगाव महसूल मंडळ आणि सारसम महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। त्याच्यानंतर हातगाव तालुका। हातगाव तालुक्यामधील आष्टी महसूल मंडळ, बाराड शेवळा महसूल मंडळ, हातगाव महसूल मंडळ, मंठा महसूल मंडळ, निवगा महसूल मंडळ, पिंपरखेड महसूल मंडळ, तळणी महसूल मंडळ आणि तामसा महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे यांच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। त्याच्यानंतर कंधार तालुका। कंधार तालुक्यामधील बारुल महसूल मंडळ, डिग्रस बुद्रुक महसूल मंडळ, कंधार महसूल मंडळ, कुरुला महसूल मंडळ, उस्माननगर महसूल मंडळ, पेटवाज महसूल मंडळ आणि फुलवल महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू होणार आहे। त्याच्यानंतर किनवट तालुका। किनवट तालुक्यामधील बोधडी महसूल मंडळ, दहिली महसूल मंडळ, इल्सापूर महसूल मंडळ, जलधारा महसूल मंडळ, किनवट महसूल मंडळ, मांडवी महसूल मंडळ, शिवनी महसूल मंडळ, सिंदगी महसूल मंडळ आणि उमरीबा महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळी यांच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर लोहा तालुका। लोहा तालुक्यामध्ये कलंबर बुद्रुक महसूल मंडळ, कापसी महसूल मंडळ, लोहा महसूल मंडळ, मालकोली महसूल मंडळ, सावरगाव महसूल मंडळ, शेवडी महसूल मंडळ आणि सोनखेड महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळी यांच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये
खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर माहूर तालुका, माहूर तालुक्यामध्ये माहूर महसूल मंडळ, सिंदखेड महसूल मंडळ, वाईबा महसूल मंडळ आणि वानोळा महसूल मंडळ हे सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत। त्याच्यानंतर मुदखेड तालुका, मुदखेड तालुक्यामधील बारड महसूल मंडळ, मुदखेड महसूल मंडळ आणि मुगट महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे। त्याच्यानंतर नायगाव, नायगाव तालुक्यामधील बरबडा महसूल मंडळ, घुंगराळा महसूल मंडळ, कुंटूर महसूल मंडळ, मांजरम महसूल मंडळ, नायगाव महसूल मंडळ आणि नरसी महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर नांदेड तालुका, नांदेड तालुक्यामधील लिंबगाव महसूल मंडळ, नालेश्वर महसूल मंडळ, नांदेड रूरल, नांदेड ग्रामीण, त्याच्यात तरोडा बुद्रुक महसूल मंडळ, तुप्पा महसूल मंडळ, वाराणसी महसूल मंडळ, विष्णुपुरी महसूल मंडळ आणि वाजेगाव महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर उमरी तालुका, उमरी तालुक्यामधील धानोरा बुद्रुक महसूल मंडळ, गोलेगाव महसूल मंडळ, सिंधी महसूल मंडळ आणि उमरी महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीप पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर मुखेड तालुका, मुखेड तालुक्यामधील आंबुलगा बुद्रुक महसूल मंडळ, बारहाली महसूल मंडळ, चांदोला महसूल मंडळ, जहूर महसूल मंडळ, जाम महसूल मंडळ, मुखेड महसूल मंडळ, मुकुरुंबाबाद महसूल मंडळ आणि येवटी महसूल मंडळ या सर्व महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। तर मित्रांनो, हे होतं एकंदरीत नांदेड जिल्ह्याचं संपूर्ण अपडेट, जे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले। आता यानंतरच्या येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्यामधील एकूण 34 जिल्ह्यामधील पूर्ण शेतकऱ्यांचा अपडेट जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी चॅनल जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचा। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।